कडेगावमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समाज रस्त्यावर। कडेगावमध्ये ओबीसीचा महाएल्गार। ओबीसी समाजाच्या वतीने प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सदरील GR नुसार आश्वासित केला आहे। तो मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे। यामुळे ओबीसी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे। त्या संदर्भात कडेगाव तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष समिती यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने हरकती असल्याचे निवेदन कडेगाव पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले। या निवेदनात ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही ओबीसी प्रवर्गातील विविध जातीचे घटक आहोत। ओबीसी प्रवर्गातील आमचे मागासलेपण पिढ्यानपिढ्यांपासून आजपर्यंत कायम आहे। मराठा आरक्षणाचे मागासलेपण आणि संदर्भ तपासण्याची पद्धती वैज्ञानिक नाही व तत्वशून्य आहे। बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरवण्याचे षडयंत्र केले जात आहे। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली ही चुकीची आणि आक्षेपार्ह पद्धतीने तयार केली आहे। आयोगात नियुक्त करण्यात आलेले इतर सदस्यही संबंधित जातीचेच असल्याने तो मागासवर्ग आयोग न होता संबंधित जातीचा आयोग झाला असल्याचे दिसून येते। इतर मागासवर्गीय घटकांचे मागासलेपण तपासण्यासाठी एक तटस्थ किंवा अलिप्त व्यक्तींची नियुक्ती केलेला मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची मूळ संकल्पना जी संविधानाच्या कलम 338 मध्ये अभिप्रेत आहे तिचे इथे कुठेही पालन होताना दिसून येत नाही। तरी अशा पद्धतीने दिले जात असलेले प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी। इतर मागासवर्ग घटकातील असल्याने व सदरील जात प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेमुळे आमच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा येत असल्याने आम्हाला याबाबत तक्रार करण्याचा आक्षेप घेण्याचा अधिकार आहे। त्यामुळे सरकारने मूळ ओबीसीचा वापर करून 26 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षण सगळे सोयरे संदर्भात काढलेला GR त्वरित रद्द करावा व शिंदे समितीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शासकीय सवलतींचा आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये यासाठी कडेगाव तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष समितीच्या वतीने कडेगाव शहरातील महादेव मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत सखल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये माळी, लिंगायत, कोळी, तेली, शिंपी, धनगर, वाणी, मुस्लिम, परीट, रामोशी, गोसावी, नंदीवाले, कोष्टी, मातंग, बौद्ध, वंजारी यांच्यासह सर्व ओबीसी समाजातील लोक बहुसंख्येने या मोर्चामध्ये सामील होते। ओबीसीचे आंदोलन कोणाच्या विरुद्ध नसून आपलं दुःख आक्रोश प्रकट करण्यासाठी आहे असं ओबीसी समाजातील प्रमुख वक्त्यांच्या वतीने सांगण्यात आले। या मोर्चाच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।